श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना. तर माझ्या स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला महाशिवरात्री याविषयी सांगणार आहे. 2024मध्ये 18 मार्चला महाशिवरात्रीचा उपवास येतो आहे. त्या उपवासाबद्दल आणि ते तुम्हाला मी थोडी माहिती सांगणार आहे, जेवढी मला मिळालेली आहे तेवढी. तर हा उपवास कोणी आणि कधी करावा याविषयी आहे. महाशिवरात्री या दिवशी तुम्हाला आपण सर्वच उपवास पकडतो. ज्यांना महादेवावर खूप विश्वास आहे ते सर्वच पकडतात. तर ह्या उपवासाची काही एक ख्याती आहे, तर तुम्हाला मी सांगणार आहे. जेव्हा देवांचं राज्य होतं तेव्हा सर्वात एक बलवान ऋषी होते, ते सुज्जी ऋषी होते. तर त्यांच्या हाताखाली जे बाकीचे ऋषी होते, तर ते त्या सुज्जी ऋषींना विचारायची की सुज्जी ऋषी, आम्हाला असा एक उपवास सांगा की ज्याने आम्ही जे आमच्याकडनं नकळत झालेले पाप आहे ते धुतल्या जाईल, म्हणजे आम्ही केलेल्या पापातनं मुक्त होऊन जाऊ. तेव्हा सुज्जी ऋषी त्यांना सांगतात, हे हे जे तुम्ही मला विचारलं आहे ह्यापूर्वीही कोणतरी महादेवांना विचारलं होतं. तर जेव्हा कैलास पर्वतावरती महादेव, विष्णू, ब्रह्मा आणि माता पार्वतीही बसले होते, तेव्हा माता पार्वती, विष्णूंनी आणि ब्रह्मांनी महादेवांना विचारले की महादेव, असा कोणता उपवास आहे की ज्यांनी या मानव जातीने जे केलेले पाप आहे, जे हत्या आहे, जे गोहत्या आहे, पशु हत्या आहे, याच्यातनं त्यांचे सर्व पाप त्यांचे निवारण होईल. तेव्हा महादेवांनी सांगितले, असे तर 4 पापे आहेत. असे जे लोक पाप करतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला 4 उपवास असतात महादेवांचे. तर एक जो उपवास आहे तो आहे महादेवाची पूजा. तुमच्याकडनं समजा एखादं नकळत जर पाप जर झालेलं आहे, तर ते तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करायची आहे. रुद्रामंत्राचा जाप, दुसरा उपवास, आणि शिवमंदिरात जाऊन केलेला उपवास, आणि चौथा उपवास म्हणजे ज्याचं काशीमध्ये मरण झालं, तो हा चौथा उपवास. तर मग महादेवाला पार्वती मातेने विचारले, तर हे सर्वांना जमतं असं नाही, तर मग असा अजून कोणता उपवास आहे की ज्याने ह्या मानव जातीचे कल्याण होईल? तेव्हा महादेवाने सांगितले, सर्वात बलवान जो उपवास आहे, ज्याने तुम्हाला मोक्ष पाहिजे, तुम्ही जे केलेले वाईट कर्म आहेत त्यातनं तुम्हाला उपाय पाहिजे, तर तो उपवास म्हणजे महाशिवरात्र. महाशिवरात्रीचा हा उपवास आहे तो कुणीही पकडू शकतं. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध, तुमचे नोकर चाकर, याला कोणत्याही वयाचे, कोणत्याही याचे बंधन नाही आहे. आणि हा जो उपवास ज्या दिवशी राहतो, तर त्या दिवशी अर्ध्या रात्री, माघ मास, कृष्ण पक्ष, मध्य शिवरात्र तिथी येते, तेव्हा हा उपवास सुरू होतो. तेव्हा हा शिवरात्रीचा उपवास केला जातो. जो मनुष्य करोडो हत्या पाप करतो, नकळत त्याच्याकडनं झालेले पाप हे त्याच्याही लक्षात राहत नाही, जो हा मानव हा उपवास करतो, त्याचे हे पाप या शिवरात्रीच्या उपवासाने धुतले जाते. तो त्या पापाच्या भागीरथीतून तो मुक्त होतो. आणि ज्यांनी हा उपवास करायचा आहे, आता मी त्यांना विधी सांगणार आहे. जो कोणी ज्या माझ्या ताई, माझे दादा, कोणीही हा उपवास करत असाल, तर त्यांनी सकाळी लवकर उठून प्रसन्नतेने अंघोळ करून, मनात कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही व्यक्तीचा तिरस्कार न करता तुम्ही महादेवाच्या जवळच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेलं तुम्हाला तिथे एक लोटाभर पाणी घालून महादेवाला तिथं जलाभिषेक करायचा आहे. नंतर महादेवांना तुम्ही नेलेले बेलपत्री फुलं वाहायचे आहे. त्यांना पिवळा चंदनाचा त्यांना टिका लावायचा आहे. भस्म असं तुम्हाला भस्मही लावायचं आहे. नंतर महादेवांना तुम्हाला नमस्कार करून एक संकल्प म्हणायचा आहे. हा जो संकल्प आहे तो मी तुम्हाला म्हणून दाखवते. देव देव महादेव नीलकंठ नमस्तुते, कृतुमिच्छाम्यह देव शिवरात्री तव प्रभादेवेश निर्विघ्नं भवदिति.
कामाद्या शत्रव मा वे पीडा कुर्वन्तु नैव हि. हा संकल्प तुम्हाला महादेवाजवळ बसून आणि म्हणायचा आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे की हे महादेवा, मी जो हा उपवास पकडला आहे तो माझा निर्विघ्नपणे पार पडू दे. माझे जेवढे कोणी दुश्मन असतील त्या दुश्मनापासून तुम्ही माझा बचाव करा. आणि जमलं तर तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात मध्यरात्री तुम्हाला भजन कीर्तन तुम्हाला ते जाऊन करायचं आहे. हे व्रत केल्याने तुम्ही मनातही आणलं नसेल एवढी तुम्हाला महादेव तुमच्या पदरामध्ये ते टाकणार आहे. तर ही साधी सेवा तुम्हाला महादेवाची शिवरात्रीच्या दिवशी करायची आहे. तर हे आहे माझ्याकडनं तुम्हाला छोटीशी माहिती. तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.